जन्म घेणं कोणाच्या हाती नाही, मात्र चांगलं जगणं आमच्या हाती आहे. ज्याचं जगणं कठीण आहे ते महत्त्वाचं आहे. ते सुसह्य करणे गरजेचे आहे. आज जाती धर्माच्या नावाखाली घरं पेटविली जातात, मात्र राहुरीत मतिमंदांच्या कुटुंबाला घर बांधून दिलं जातंय. ही निश्चितच कौतुकाची बाब आहे, असे प्रतिपादन अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी केलंय. राहुरीचे युवा नेते प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त रामकृष्ण मासरे यांच्या मतिमंद कुटुंबासाठी घर जागेच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार कडू बोलत होते. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांना अपेक्षित काम या ठिकाणी झालंय. अध्यक्षस्थानी प्राजक्त तनपुरे हे होते. प्राजक्त तनपुरे यांनी सत्काराला फाटा देऊन मासरे कुटुंबाच्या घरासाठी पुढाकार घेतला. ते बोलताना म्हणाले की आमदार बच्चू कडूंच्या विचारांनी आपण प्रभावित झालो आहोत. मासरे कुटुंबियांची वेदना सर्वांपर्यंत पोहोचू द्यावी, यातून प्रेरणा घेऊन व्यापक चळवळ उभी राहावी. हे करीत असताना जात धर्म बघू नये, वेदनेवर फुंकर घालावी, असे आवाहन त्यांनी केलंय. युवा नेते प्राजक्त तनपुरे यांनी जागा खरेदीसाठी सहकार्य केले. घर बांधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी 50,000चा धनादेश दिलाय. जागेचे मालक श्रीपाद कुलकर्णी यांनी जागेचे कमी पैसे घेतलेत. याबद्दल या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच घर बांधण्यासाठी 500 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत देणग्या देण्यात आल्यात. वीटभट्टी युनियनच्या वतीने घराला लागणारी वीट पुरवण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे यांनी केले. यावेळी ऋषिकेश येवले, दत्तात्रय कवाणे, संदीप रासकर सर, प्रकाश देठे यांची भाषणे झाली आहेत. याप्रसंगी शिवाजीराव डवले, अनिल इंगळे, उपसभापती दत्तात्रय शेळके, राहुरी पालिकेचे नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी तर सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केलंय. कार्यक्रमानंतर आमदार बच्चू कडू यांनी मळगंगा तरुण मंडळ तसेच बाळासाहेब उंडे यांच्या गणेश मंडळास भेट दिली. तसेच माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील यांच्या गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयास भेट दिली. व्यवस्थापक पप्पू सपकाळ यांनी त्यांचे स्वागत केले. माझ्या माध्यमातून म्हटल्यापेक्षा प्राजक्त दादा आहे, आमचे इथले अपंग क्रांती संघटनेचे प्रहारचे कार्यकर्ते घाडगे असेल, पोपळे दादा, कुलकर्णी ज्यांनी जागा कमी भावात दिली, यांनी वाढदिवसानिमित्त हा पहिला उपक्रम वाटतं राज्यातला असला पाहिजे. आम्ही पाहतो गावागावात घरं पेटण्याची मानसिकता लोकांमध्ये आहे, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर. आणि हा पहिला उपक्रम का तिथं जाती पंथाचा कुठलाही न विचार करता एका घरात 3 अपंग असणाऱ्या या कुटुंबाला स्वतः पैसे टाकून 1 ते 1.5 लाख रुपये यांनी हे जागा आज त्यांना विकत घेऊन दिली. खरं तर 60-70 वर्षानंतर त्यांच्याजवळ जागा पण नव्हती. घर तर लई दूरची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही त्या दिवशी आलो होतो. आणि ही लोक चळवळ आहे, ही आताची हे तरुणाई आम्हाला दिसतंय. जसं गणपती बाप्पा मोरया आपण जोऱ्यानं म्हणतोय ते म्हटलं पाहिजे, त्याच्यात दुमत नाही. पण माझं वाटतं 10 दिवसात एका मंडळानं एक जरी असं गणपती एक अपंगाला घर बांधलं तर एक मोठी क्रांती देशाच्या समोर उभी राहू शकतं. आणि मला आज अतिशय आनंद आहे की आम्ही त्या दिवशी आलो आणि त्या दिवशी फक्त आव्हान केलं आणि प्राजक्त दादासहित इथल्या सर्व लोकांनी त्याला सहभाग दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि खरंच आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आज सामान्य तरुण किंवा तुमच्यासारखे जरी समोर हे करत असले पण सरकार कुठेतरी कमी पडतंय. आज राज्यातले अनेक अपंग आहेत की ज्यांना आज मदतीची गरज आहे. त्यासाठी काय आपण प्रयत्न सातत्यानं तेच म्हणतोय का किमान या देशातला पहिला गरीब कोण? जर आमदाराचा तुम्ही पगार वाढवताय, कर्मचारी अधिकाऱ्यांचा पगार वाढवताय, तुम्हाला थोडी लाज वाटायला पाहिजे का? इथं हे अपंग बांधवाला साधं घर सुद्धा नाही आहे, तिथं तुमचं लक्ष जात नाही. म्हणजे एखाद्या राज्याचं बजेट होत असताना त्याचं पहिले प्राधान्यक्रम कोणाला दिला पाहिजे? आमदाराला, कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला, का या अपंग बांधवाला द्यायला पाहिजे का शेतकऱ्याला? याची मानसिकता राज्य सरकार कार्यकर्त्याची अजूनपर्यंत जर बनली नसेल तर मला वाटतं अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून त्याला ही चप्रक आहे का सरकार समोर येईन तेव्हा येईल, पण समाज म्हणून आम्ही समोर आल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका खऱ्या अर्थानं समाजानं आणि त्याच्यानंतर सरकारनं सुद्धा घेणं गरजेचं आहे. सध्या राज्यामध्ये मराठा मोर्चे सुरू आहेत. आत्ताच आंबेडकरांनी असा आरोप केलाय की संघ याचा जातीयवाद करत आहे. दलितांनी मोर्चे काढण्याची गरज नाहीये. हे जे मोर्चे सुरू आहेत हे सरकार विरोधी आहेत, दलित विरोधी नाही. काय वाटतं एकंदरीत जे सुरू आहे सध्या चित्र मोर्चांच्या संदर्भातलं काय वाटतंय तुम्हाला? खरं तर मी जाती धर्माच्या पंथाच्या या प्रश्नाच्या खूप दूर जाऊन पाहतोय या सगळ्या घटनेला. आणि म्हणून मला असं वाटतं का ही सगळं जरी काय असणार तर तो त्या क्षणाचा आणि तेवढा पुढचा खरं तर विचार आहे.
आम्ही सगळ्यांनी जात हा थोडासा डोक्यातून काढला आणि ती घटना म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर जातीचा प्रश्नच येणार नाही. म्हणून घटनेकडे आपण पाहिलं पाहिजे. आता या अपंगांना आपण जात म्हणून जर पाहिलं तर मला वाटतं संवेदना शून्य होईल. त्याचे दुःख म्हणून जेव्हा आम्ही पाहू तेव्हा जातीचेच प्रश्न उभे राहणार नाही, खऱ्या अर्थानं दुःखाचे प्रश्न उभे राहिले पाहिजे. म्हणून आणि मुद्दे महत्त्वाचे आहे, हुद्दा महत्त्वाचा नाही, धर्म महत्त्वाचा नाही, जात महत्त्वाची नाही, महत्त्वाची आहे त्याच्या वेदना आणि त्या वेदने म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. सध्या याचा मुद्दा नाही आपल्यावरती त्याचं समर्थन करा. मला वाटलं अजूनही 100 तुकडे जर महाराष्ट्राचे केले आणि तरी आपल्याला आनंद वाटला 100 मुख्यमंत्री भेटले, धोरणं तेर आले तर काय करणार. अखेर विदर्भ वेगळा जरी झाला आणि धोरणं जर आमचे तेच राहिले, 2,15,000 कोटीच्या बजेटमध्ये 1,75,000 कोटी जर सरकारी कर्मचाऱ्याला जात असणार तर मग अर्थ काय आहे. माझं म्हणणं आहे विदर्भ वेगळा झाला आणि धोरणं ती ठेवली असेल तर मग लाता कोणाच्या माराच्या आम्ही. पुन्हा शेतकऱ्याचं भलं होईल का त्याच्यामध्ये. अपंगाचा वेगळं धोरण आखणार आहे का तुम्ही तिथं. विधवा परित्यक्त्या महिला जो अत्यंत गरीब कामगार आहे त्याला न्याय भेटणार आहे का. मग एक नाही 10 राज्य करा ना. मग हे काहीच होणार नसेल आणि फक्त आमच्या सगळ्या नेत्यांची भरमसाठ व्यवस्था होत असेल तर असे वेगळे राज्य आम्हाला नको आहे, काही गरज नाही. म्हणून आहे त्या राज्यामध्ये धोरणं बदलून पहा, राज्य वेगळे मानाची वेळच येणार नाही असं मी म्हणतोय. खरं नाही, खरं उलट दुःख या बाबतीचं आहे की जेव्हा एका प्रकरणात हात घातला तेव्हा आणखीन हे किती अजून दुःखी लोक आहेत हे बघून खरं याची व्यापकता माझ्या मनात खरं वाढली आणि बच्चू भाऊंचं जे कार्य बघून त्याच्यातून खरं प्रेरणा या ठिकाणी मिळाली. आणि अशी भरपूर कुटुंब आहेत, भरपूर खरं अपंग असतील, मतिमंद मुले यांच्यासारखे भरपूर काय करण्यासारखं आहे. आणि म्हणून आनंदापेक्षा उलट वेगळ्या भावनेने खरं माझं मन या ठिकाणी व्यथित झालेलं आहे की अजून काहीतरी जास्त अजून करायला पाहिजे. हे केलं हे काय पुरेसं नाही, जबाबदारी वाढली असं या ठिकाणी माझं मत आहे. C24 ताससाठी सतीश फुलसौंदरसह मनोज साळवे, राहुरी.